सकाळ माध्यम समूहाने चिमुरड्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याची मोहीम उघडल्यानंतर पालकांनीही सूचना केल्यात। काय आहेत या सूचना पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाठीवरच्या ओझ्याला औषध काय? काही विषय ऐच्छिक असावेत। उदाहरणार्थ संस्कृत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा चित्रकला यापैकी एक विषय निवडावा। त्यामुळे इतर विषयाचा भार कमी होईल। परिणामी आपोआप दप्तराचं ओझं कमी होईल। शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र कप्पा असावा। शाळेतून घरी जाताना फक्त जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, गृहपाठाची वही असावी। इतर लेखन साहित्य शाळेत सुरक्षित असावं। एकाच दिवशी 5 ते 6 विषय न घेता केवळ 3 विषय शिकवावेत। आपोआप प्रत्येक विषयाला जास्त वेळ मिळेल। 3 विषय आलटून पालटून शिकवावेत। त्यामुळे वेळ मिळेल आणि गुणवत्ताही वाढेल। प्राथमिक वर्षात मातृभाषा आणि एक निवडक भाषेसह व्याकरणावर भर द्यावा। अंकगणित आणि इतर विषय माध्यमिक वर्गात घ्यावेत, जेणेकरून सगळ्याच गोष्टींचा भार कमी होईल। अमेरिकेत प्राथमिक शाळांना दप्तर, वह्या, पुस्तकं असं काहीही लागत नाही। तिथे शिक्षक रोज सुट्टे कागद वापरून मुलांना शिकवतात। एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की कागद सांभाळायची गरज नसते। रोज 2 किंवा 3 विषय शिकवावेत। दुसरे विषय जसे संगीत, कॉम्प्युटर, पीटी हे जोडीला ठेवावेत। त्यामुळे दप्तराचं ओझं कमी होईल आणि सगळे विषय शिकवून होतील। जर पहिल्यापासून छोटे संगणक अर्थात कमी वजनाचे किंवा 5 तास चालणारे उपलब्ध करून दिले तर सगळे विषय हे फक्त एका माध्यमातून शिकवले जातील। कागद तर वाचेलच, त्याचबरोबर काळाची गरज म्हणून लहानपणापासूनच संगणक बाळगण्याची सवय लागेल। 6-7 विषयांची 6-7 पुस्तकं करण्यापेक्षा दर महिन्याचे एक पुस्तक करावं। त्यात सर्व विषयांचे त्या महिन्यात शिकवण्यात येणारे धडे समाविष्ट करावेत। तसंच अनेक वह्या करण्यापेक्षा दर महिन्याच्या 2 वह्या असाव्यात, एक गृहपाठासाठी आणि एक वर्गपाठासाठी। प्रत्येक विषयाच्या वह्या असण्यापेक्षा सुट्या कागदांवर लिहावं। घरी आल्यावर त्या विषयांच्या फाईलमध्ये त्या दिवसाच्या नोट्स लावाव्यात। फाईलमुळे योग्य ठिकाणी त्या दिवसाच्या नोट्स सुरक्षित राहतील। अभ्यासक्रमात बदल करावा। सध्याच्या अभ्यासक्रमाचा आजच्या जीवनात उपयोग नाही। सगळ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट, पीसी उपलब्ध करून द्यावेत।